तर फायनली मी जे आहे ते पोचलेलो आहे वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मुख्य मंदिर अक्कलकोट. ओके, जसं ते इथे एंट्री घेतली तर इथे एक यात्री निवास दिसत आहे. विचारपूस करतो की काय कसं आहे. सो येस गाईस, आता माझा फ्रेश वर झालं. तर ह्या भक्त निवास मध्ये मी थांबलोय. खूप मस्त असं मोठा आहे, हॉल सिस्टम वगैरे पण आहेत आणि इथे बेड टाईप पण आहे. ओके, चला इकडे आपण जाऊयात मंदिरामध्ये आधी आणि मग दर्शन वगैरे घेऊयात आणि मग कसं काय आहे पुढच्या सगळ्या गोष्टी त्या बघूयात. आणि ह्याच्याच बाजूला जे आहे आपलं अन्न क्षेत्र पण आहे. सो मंदिराच्या आत जाण्याच्या आधी मला एक अशी मस्त अशी खूप अशी इथे गर्दी दिसली म्हणून मी पण म्हटलं काय ते बघूयात. सो मस्त अशी स्वामींची मोठी अशी ती मूर्ती आहे. आतमध्ये जायचं आता मंदिरामध्ये. आता ही गर्दी आतमध्ये गेली तर आपल्याला जे आहे ते गर्दी मिळेल बाहेर. चला पटपट आतमध्ये जा आणि दर्शन केले. सो हे आहे वटवृक्ष स्वामी मठ. सो इथून हा एंट्रन्स आहे. हे सध्या मी मंदिराच्या आतमध्ये आलोय आणि श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. मंदिराच्या बाहेर येताना फक्त अगदी 5 मिनिटात दर्शन झालंय. येस, त्याचा वटवृक्ष स्वामी समाधी मठाचं दर्शन झालेलं आहे. आता मी चाललेलो आहे जोशीबुवा मठामध्ये. ठीक आहे, सो इथून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती जास्त लावणी आहे. सो हे असं गावातून जायचा रस्ता आहे. थंड थंड वाटत इथे. चला आता तिथे पोहोचूयात आणि तिथले दर्शन घेऊयात. तो हे आहे जोशीबुवा मठ. आता मी इथे पोहोचलेलो आहे बाळाप्पा महाराज मठाकडे. आणि इथली गावची माणसं एवढी मस्त आहेत ना, त्यांना लगेच मला सांगले पुढे 5 मिनिटावरतीच गेलं बाळाप्पा महाराजांचा मठ पण आहे. हा असं काही एंट्रन्स आहे. ओके, सो याची कहाणी आहे. जिथे जिथे हे बॉक्स केलेले आहेत तिथे स्वामींचे पायांचे ठसे जे आहेत इथे उपलब्ध आहेत. सो त्यामुळे त्याच्या वरतून जे आहे ते कोणी जात नाही. सगळे पूर्ण मंदिरामध्ये जे आहे ते ललाली लाली ला 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 ललाली लाली ला. येस, सो इथे दर्शन जे आहे ते मस्तपैकी झालेलं आहे. खूप मस्त आणि शांत आहे. एका दिवसामध्ये हे आरामात सगळ्या गोष्टी होतील. सो आता इथे आपण पुढे जाऊयात सोळाप्पा महाराजांच्या मठामध्ये. बघूया, आता ते म्हटले ते 5 मिनिटावरतीच आहे. सोळाप्पा महाराजांच्या मठात पण जाऊन येऊयात. तर आता मी जे आहे फायनली सोळाप्पा महाराजांच्या मठाच्या इथे पोहोचलोय. श्री दत्त समर्थ निर्गुण धाम श्री शंकर महाराज मठ यांचा प्रसाद मिळाला. चला तर इथे प्रसाद खाऊन आम्ही आलेलो आहे खंडोबाच्या मंदिरामध्ये. स्वामी स्वतःचं आगमन स्थान. सो येस, आता आपलं सगळं दर्शन बऱ्यापैकी झालेलं आहे. काही अजून 1-2 बाकी आहे ठिकाणं, पण त्याआधी आपण जे नाश्ता करून घेऊयात. ते हा आपला मस्तपैकी मसाला डोसा आलेला आहे. चालू आहे खातो आधी भूक लागेल, श्याम भूक लागेल. तर आता अशा प्रकारे
माझं जे आहे मस्तपैकी नाश्ताही झालेला आहे. आता चला आता आपलं हे आलेलं आहे, आपण जाऊयात आपल्या रूम वरती आणि तिथून जे आहे आराम करूयात थोडा वेळ. आता मी जे आहे आलेलो आहे इथे महाप्रसाद घ्यायला. एकच आहे तर इथे आपला प्रसाद आलेला आहे. काय आपण खाऊन घेऊयात. आम्ही जस्ट निघालोय आणि इथे जे हे अन्नछत्र जे तिथे आहे सो ते तिथे मोठं 4 मजली बनत आहे आणि त्याच्यावरती मोठी अशी स्वामींची मूर्ती बनते, जसे या फोटो फ्रेम वरती दिलेली आहे. हा ते ठीक आहे. सो आता आम्ही फ्रेश वर झालेलो. सो मला दुपारी काकांनी जॉईन केलं. अचानक भयानक आमची आज भेट झाली इथे. सो मी जात होतो जेवायला, तेवढ्यात हे येत होते गाणगापूर वरून. मला माहित नव्हतं ते इथे आले आहेत करून. सो लकीली भेटले आणि आता आम्ही एकाच जागेवर थांबलोय. तसं तर मी उद्या रिटर्न जाईन आणि काका इथे आहेत अजून 2-3 दिवस आणि इथले आता आजूबाजूचे परिसर आपण जे आहे ते एक्सप्लोर करूयात. सो इथे जस्ट अन्नछत्राच्या मागे श्री तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. सो आता आमचा प्लॅन आहे की तो कव्हर करायचा आहे आणि मग त्यानंतर आणखी 1-2 काही ठिकाण आहेत ते राहिलेले आहेत, ते कव्हर करून मग पुन्हा जे आहे ते मंदिरात जाईन. ओके. सो इथे प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे ऑनलाईन बुकिंग कसं काय करायचे, फोटोज आणि बॅनर सगळं बनवलेले आहेत. सो जर यायचं झालं तर ऑनलाईन बुकिंग करून या. सो जेणेकरून आपल्याला लवकर जे आहे ते आतमध्ये जाता येईल. लाईन खूप असते. सो ती लाईन आता आम्ही बघितली तर जी लाईन होती ती 4:30 वाजेपर्यंत लाईन होतीच तिथे. सो म्हणजे विचार करा, ज्यांना आपण जे अंक आहे त्याला पण माहिती आहे, पण काकांसारखे जे त्याला पण माहिती नाही पडत की ऑनलाईन वगैरे कसं बुक करतात. तर शक्यतो जर त्यांच्या घरातले कोणी येत असतील तर त्यांना ऑनलाईन बुकिंग करून प्रिंटआउट वगैरे काढून देतात, जेणेकरून ते ऑनलाईन बुकिंग जे ते डायरेक्ट जेवणाचा जे आहे ते प्रसादाचा लाभ घेऊ शकतील. तर चला सो इझी होईल. आणि तसंच त्या लोकांनी इथे आणखीन एक केलेलं आहे की जे वरिष्ठ आहे, जे एजेड आहेत, त्या लोकांना 60 वर्षावरतील, सो त्या लोकांना ती लोक लाईन वर देत नाही, ती लोक डायरेक्ट जे सोडते आतमध्ये. सो ते एक जे ते प्लस पॉइंट आहे. सो तिथे एक समोर आपल्याला दिसतंय तुळजाभवानीचं ते मंदिर. सो चला तिथे जाऊयात आपण आणि मग जे आहे ते अजून काय काय आहे ते बघूयात. 7 वाजले, संध्याकाळचे 5. जे मंदिर आणि मठ वगैरे होते ते मी सकाळीच बरेचसे कव्हर केलेत. सो आता माझं खूप काय राहिलेलं नाहीये. माझा आता प्लॅन आहे फक्त मी इथल्या परिसरच ते कव्हर करीन. सो त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. चला आता एक मंदिरात कव्हर करून मग आणखीन एक हा एक हनुमानजीचं मंदिर आहे ते एक करायचंय. तर ते एक राहिलेलं आहे. ते झालं की मग माझी जी बकेट लिस्ट मधल्या ज्या गोष्टी होत्या इथे आजच्या एका दिवसात यायच्या त्या पूर्ण होतील. सो चला इथे आता आपण पोहोचलोय. खूप असं वादळ वातावरण झालेलं आहे. क्लायमेट असं एकदम ढगाळ झालेलं आहे. पाऊस पडण्याची शक्यता आहे मे बी. आणि मंदिर असं बंद दिसतंय हे. चला तरी आपण येथे जाऊन दर्शन घेऊन येऊ बाहेरून. येस, तर असं मानलं जातं की हे तुळजाभवानी मातेचं जे हुबेहूब मूर्ती जी आहे ती ह्या मंदिरात पण आहे. सो आता आपण जर त्या मंदिराच्या आतमध्ये दर्शन वगैरे घेऊयात. आता सध्या बंद आहे पण आपण बाहेरून दर्शन घेऊयात. सो इथे दीपस्तंभ वगैरे पण आहे, ते अग्निहोम वगैरे आहे, तुळशी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. वाव, सुंदर अशी तुळजाभवानीची मूर्ती इथे आहे. ही हुबेहूब मूर्ती इथे आहे. येस, तर जशी मूर्ती आपल्या
तुळजाभवानी आईची तुळजापूरला आहे तिथं आहेत. त्याचबरोबर आपला जो एक मुंबईमधला जो ब्लॉग होता ज्यामध्ये ठाण्यामध्ये पण असं सेम जे ते मूर्ती आणि सेम जे मंदिर जे आहे बांधलेलं आहे सो त्याचीच एक उभेउभ प्रतिमा आपण इथे म्हणता येईल. सो ते मंदिर थोडं मोठं आहे ठाण्यामधलं आणि हे पण जे आहे ते त्याच प्रमाणात आहे. सो मस्त असं बांधलेलं आहे, खूप मस्त असं दिसत सुद्धा आहे, शांत आहे एकदम असं. आणि मंदिराच्या बाजूलाच इथे एक असं गार्डन पण आहे जे लहान मुलांसाठी आहे. चला गार्डनच्या जाऊन येत. सो श्री स्वामी समर्थ वाटिका, मी ते गार्डनच्या आतमध्ये एंट्री केले. इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, जाणता राजा. थोडस जरा गार्डन आहे, लहान मुलं खेळतात इथे आणि बाकी सगळ्या गोष्टी झाडं झुडपे वगैरे आहेत. इथे प्राण्यांचे असे स्टॅच्यूज वगैरे लावलेले आहेत. बघे थोडस आपण बंद इथून इथे पांडावर आहे, त्याच्यावरती बसायला वगैरे गेलेलं आहे. कासव आहे, कासवावरती बसलेलं फाउंटन आहे. शहामृग इथे ए पाणी 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 इथून वाहतंय. ते शहामृग आहे. इथे हे बत्ता आहे की काही आहे, पक्षी आहेत. या पादत्राण इथे सोडावेत. ठीक आहे, चप्पल काढा चप्पल काढा. चला इथे स्वामींचं जे मंदिर आहे छोटस माहिती. ब्रह्मांडनायक येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. ग्रेट, मस्त आहे गार्डन. सो बाळाप्पा मंदिराच्या समोर अगदी 2 मिनिटावरती इथे आहे एकमुखी दत्त मंदिर. हे सुद्धा जे आहे इथे फेमस असं मानलं जातं. सो आपण जे आहे ते ह्याच्याही दर्शन करून येऊ. सोबत एकमुखी दत्त मंदिर अक्कलकोट. तिथूनच 2 मिनिटावरती श्री हक्क्याचे मारुती महाराज मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. सो हे पण जे एक मंदिर आहे पण मी बघितलं होतं की एक फेमस मंदिर आहे हनुमान मंदिर म्हणून. सो आपण तिथे जाऊयात. हे सगळे मंदिर असे सगळे जवळ जवळच आहेत. सो इथून आता दाखवत आहे बाबा. हे कितीला आहे मंदिर? समोरच आहे. तर आपण इथे पोहोचलेलो हक्क्याचे मारुती मंदिरकडे. आजचा दिवस जो आहे तो पूर्णपणे संपलेला आहे. आम्ही पुन्हा आलेलो इथे रात्रीच्या महाप्रसादासाठी, म्हणजे इन शॉर्ट जेवणासाठी. दिवसभरात सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सो आता इथे आपण जेवून जे आहे आजचा दिवस जो आहे इथे आपल्याला संपायचा. कसा होता ऑनलाईन बुक केल्यानंतर या मंदिराच्या इथे जी स्वामींची मोठी मूर्ती आहे तिथून ऑनलाईन बुकिंग केल्यावरती एंट्री मिळते. सो इथे ही स्वामींची मूर्ती आहे. इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. इथे आपल्याला थांबावं लागेल. सो इथून ती लोक सोडतील त्या गेटने. आता सध्या लॉक लावलेला आहे. सो मग बाकी सगळे आले की मी आपल्याला एंट्री मिळेल. एंट्री आले हे आता लॉक खुलतील. किती जण? 2 जण. आणि घेतलेली आहे की चिकन एवढी झाली. हा आपण आता प्रसादाला सुरुवात करतोय. आजचा दिवस खूप मस्त गेला. सो मी एक सांगेन, जर कोणी इथे येत असेल तर आणि जर महाप्रसाद हवा असेल सकाळचा दुपारचा सॉरी दुपार आणि संध्याकाळचा तर ऑनलाईन बुक करा. ते खूप सोपं आहे. फक्त आधार कार्ड आणि फोटोची गरज लागते. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की ज्यांनी बुक नाही केलंय त्याची ऑफलाईन साठी किती मोठी लाईन आहे. सो अजूनही आता वाजलेले आहेत लगभग 10. आता यांना जेवण यांचं येईपर्यंत 10 वाजलेले आहेत. 1 तास तरी आरामच जाईल. सो जर तुम्ही ऑनलाईन बुक केलं तर पटकन तिथून त्या मागच्या दरवाजाने ती लोक ऑनलाईन साठी एंट्री देतात
आणि तुम्ही जे येते महाप्रसादाचा लाभ आरामात आपण घेऊ शकतो. ओके, सो आपलं जेवण मस्तपैकी झालेलं आहे आणि आजचा दिवस पण चांगला गेलेला आहे. सो जसा प्लॅन केला तशाच सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सो चला, आता उद्याचाही एक सकाळ आहे. उद्या सकाळी माझी रिटर्नची ट्रेन आहे. सो मी सकाळी 9 वाजता इथून अक्कलकोट वरूनच जे मुंबईची ट्रेन पकडणार आहे. आणि इथे एवढं लांब आलं तर मला एक काकड आरती जी आहे ती हवी आहे. सो ती सकाळी 5 वाजता असते. भेटूयात काकड आरतीला. येस, गुड मॉर्निंग गाईज. सो आता वाजलेले 4:30. मी अंघोळ करून द्यायचं उठलेलो आहे, फ्रेश झालोय. सो आता बरेच जण जे मे बी चाललेले आहेत आरतीसाठीच. तर मी पण चाललोय आरतीसाठी. मी चप्पल नाही घेतले, पर तिथे चप्पले काढल्याचे वांदे नाही म्हणतात, स्टँड वगैरे आहे तिथे. बट तरी चला, आपण म्हटलं की आता सकाळच्या वेळ आहे. सो विदाउट पाण्याचे ते जाऊत. सकाळचे 5 वाजता पण जे आहे 4:30 पावणे 5 झालेले आहेत. अजूनही आता या 4ही लाईनी फुल झालेल्या आहेत. आणि आतमध्ये असेल ती वेगळी. सो आरतीसाठी सगळेजण आलेले आहेत. चला आपल्याला आता किती वेळ लागतोय ते. सो आपली लाईन सुटलेली आहे. पटपट आतमध्ये घेत आहेत. सो मे बी आपल्याला आरती मिळू शकते. अजूनही दार बंद आहेत. सो 5 वाजता आरती सुरू होईल, त्यावेळी दार पण जे ते उघडले जातील. लोक सगळे आरतीसाठी खाली बसलेले आहेत. इथून मी एक स्वामींची अशी एक छोटी मूर्ती घेतली. ती आता इथे पॅक होते. थँक्यू. दोन्ही अच्छा वेगवेगळ्या लागते. हा, ग्रेट. आपण इथे निघालोय. काका आम्हाला जिथे बाहेर पण सोडायला येतात ते आणखीन आहे 2 दिवस इथे. आता आधी आपण इथे नाश्ता करूयात. भूक लागले. 7 वाजलेले आहेत, 7 सव्वा 7. नाश्ता करून मग जे आपण जे आहोत आपण काय म्हणतायत की तू कोणाची मुलाखत घेत असतो. पाहिलं का? काय म्हणताय, आपण यांना पाहिलं का? सो काका मी हे कॅमेराशी एकटाच बरोबरतोय. त्यांना वाटतं मी कोणाची मुलाखत घेतोय. काय म्हणतात, 2 गोष्टी बोला. तुळजापूर केला, अक्कलकोट केला, अक्कलकोट डायरेक्ट तुळजापूर जाणार, सोलापूर जाणार, सोलापूर डायरेक्ट तुळजापूर जाणार, तुझा गाडी पण डायरेक्ट मंदिरामध्ये. असा प्लॅन आहे 2-3 दिवसात. रात्री सकाळी 10 वाजता तुम्ही निघणार. काय शनिवार पण इथे आहेत. आज शनिवार, आज शुक्रवार आहे, शनिवार आहे. शनिवार 7 निघणार आहे. सो चला, श्री स्वामी समर्थ. सकाळी गेल्या नाश्ता म्हणजे तिथे चांगला नाश्ता मिळतो. तिथे काहीतरी खाऊयात आणि मग मी निघीन स्टेशन साठी. आणि मग स्टेशन माझी ट्रेन आहे 9:15ची. ती पकडून मी जी आहे गाडी डायरेक्ट मुंबईला. संध्याकाळी मी 8 वाजता पोहोचेन. रात्री ऑलमोस्ट घरी पोहोचाल मला 10 वाजतील. सो आता माझा ब्रेकफास्ट आलेला आहे. काकाची इडली घेतात आणि चालतात. सॉरी, मसाला डोसा मागवलाय. काल मला आवडला पण. तर फायनली आपला आजचा अक्कलकोटचा जो प्रवास होता हा संपलेला अशा प्रकारे इथे. आणि मी पण जे आहे अक्कलकोट स्टेशनला पोहोचलेलो आहे. सो आता इथून माझी 9:15ची ट्रेन आहे.
सो अजून अर्धा पाऊण तास आहे. सो इथे मी आता बसतो, थोडा वेळ फ्रेश वगैरे होतो, थोडं रिलॅक्स. इथे आता आजच्या दिवसामध्ये मस्त वातावरण झालंय, कारण की थोडस ढगाळ असल्यामुळे. आता ऑटोमधून येत होतो, एकदम असं मस्त थंड थंड गारवा गारवा वाटत होता. येस. सो मजा आली. ऑटोमध्ये माझी एक झोप झाली. So, बादल देख रहे हो, बादल. यस. सो आता मी अजून अक्कलकोट स्टेशनलाच आहे. तर ट्रेन जी आहे काही थोडीशी लेट झाले, तर बरेच जण ते वाट बघतायत ट्रेनचीच, आणि माहित नाही अजून किती वेळ जाईल. सो आता हा अक्कलकोटचा जो ब्लॉग आहे तो मी हा इथेच एंड करतोय. खूप सो तुम्हाला आवडला असेल, आणि पहिल्यांदा नाही म्हणता, याच्या आधी पण खूप वेळा केलेला आहे, बट हा ब्लॉग थोडा चांगला झाला असं मला वाटतंय. सो आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.